12 त्यापैकी या आपण हिंदू संस्कृतीमध्ये ज्यांची पूजा केली जाते असे हे झाडं आहेत सगळी. तुळशी, पिंपळ, कडुनिंब. हे 12 महाराष्ट्रातील 12 बलुतेदार पद्धत जी होती ते 12 बलुतेदार आहेत. ब्राह्मण, गुरु, सोनार, कुंभार, महार, विणकर, तेळी, सुतार, न्हावी, लोहार, चर्मकार आणि परी. हे 12 बलुतेदार आपल्याकडचे. महाराष्ट्रात वाजवली जाणारी लोकवाद्य जुनी होती आपली ती. एक तारी चिपळी हे ढाक आदिवासी समुदायामध्ये वाजवले जायचं. हे तसंच आहे. घांगडी हे अद्याप काही आपल्या ग्रामीण भागात अद्याप दिसून येतं. हे महाराष्ट्रातील लोकवाद्य तुतारी इतिहासातील. नंतर ही डप कंदिलाचा डप आहे. नंतर ही ढोलकी, पेटी, पखवाज हे पालखी वगैरे निघते तेव्हाचा ढोलवाद्य आहेत. ही आदिवासी संस्कृतीतील महाराष्ट्रातील लोकवाद्यच आहेत. ही महाराष्ट्रात वापरली जाणारी पारंपरिक गृहोपयोगी वस्तू आहेत सगळ्या. तिचं नावं आहेत प्रत्येकाची. समई, दिवा, लामण दिवा हे आहे. ही आपल्या भांडी वापरली जाणारी. ही पानाची डब्बा वगैरे वापरला जातो तोच. नंतर स्वयंपाकघरात वापरली जाणारी ही भांडी. प्रवासाच्या वेळी वापरली जाणारी. महाराष्ट्रातील फुलं, महत्त्वाची फुलं जी वापरली जातात तेच. त्या फुलांची पूजा केली जाते. पूजेसाठी वापरली जातात अशी महत्त्वाची फुलं आहेत. हे आपले महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ आपल्या सणावारासाठी जे आपण करतो ते सगळे आहेत. उपवासाचा फराळ, दिवाळी, गणपतीचा वेगवेगळ्या फराळाचे वगैरे. महाराष्ट्रातील सौभाग्य लेणी, स्त्रिया वापरताना सौभाग्याची लेणीसाठी पुडी आहेत. बांगडी, नथ. नंतर ह्या दुर्गम भागातील सौभाग्य लेणी, घुंगरी, टोपली वगैरे ते आहे. महाराष्ट्रातील साडी प्रकार आहेत. लग्न सोहळ्यामध्ये वगैरे हौशीनं आता स्त्रिया वापरतात त्या साडी प्रकार आहेत.